समोर बघा हार्ले डेव्हिडसन. वाव, काय वाटतंय ना, आवाज इथपर्यंत येतोय. तर तुम्ही बघू शकता ते बघा राईट साईडला बघा. बघा ना यार, काय वाटतंय यार. MH47 ची आहे हार्ले डेव्हिडसन. सेक्सी म्हणजे यार सेक्सीच वाटते यार. बघा ना किती मस्त दिसते यार, एकदम भारी वाटते. हार्ले डेव्हिडसनच्या गाड्या असतातच भारी, बट एक इश्यू काय माहीत आहे, हीट खूप होतं बिकॉज इंजिन मोठा असतो त्यांचा. सो हीट होणं तर आहेच. आता बघा ना, त्याला जर मिररमध्ये बघायचं म्हटलं तर त्याला मान खालती करून बघावी लागते. विचार करा ना किती डोक्याला ताप आहे तर खालती बघायचं म्हटलं तर. आणि हा ट्रॅफिकमध्ये एवढा अडकायला होतो ना, काय बोलणार. हो हो, सेक्सीच वाटते ना एकदम. आपल्याला काय, आपली रॉयल एनफिल्ड पण आपल्यासाठी खूप मोठी गाडी आहे यार. हो, समोर बघा आणल्या गाडीचा नंबर 0079. सो तेच आज आलो थोडं कॉलेजवर ना, थोडं पुढे गेलेलो, एका फ्रेंडला सोडायला गेलेलो घरी. सो थोडं जाऊन आलो तिथून. बोललो किती दिवसापासून काय शूट नव्हता केलं कॉन्टेंट. बोललो अराउंड काहीतरी 4 ते 5 दिवस झालेत. हे बघा, हॅलो नमस्कार. बोलो किती दिवसापासून, अरे बापरे खाली आहे. किती दिवसापासून बोलो कॉन्टेंट शूट वगैरे काय केलं नव्हतं. बोलो काय टॉपिकच भेटत नव्हतं. अराउंड 3 ते 4 दिवस झाले. बाहेर जात होतो मी, बट कॉन्टेंट शूट करायला काहीच भेटत नव्हतं. बोलो काय आता कॉन्टेंट ब्लॉग कुठून आणू, विचार करत होतो. तेवढ्यात बघता बघता समोर हार्ले डेव्हिडसन दिसली. बोललो झालं, भेटलं कॉन्टेंट शोधायचं. कॉन्टेंट शोधायचंच होतं, कॉन्टेंट भेटला. हा 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 हा, काय गेली आहे. तसेच तेच बोलत होतो, कॉन्टेंट भेटला. बोलो टेन्शन गेलं, चला थोडी तरी फुटेज भेटली ना. समज रे मोठा ब्लॉगर माइंड. कोणती गाडी येते पाठवून, कोणती गाडी आहे. ओ KTM ॲडव्हेंचर ADTV काय बोलतात, ADTV नाही HDD काय बोलते. गोल्डफिश मेमरी वाटतं. गोल्डफिश कसं सर्व विसरत असते. ट्रम्प ना की ट्रम्प तर आपली डोनाल्ड तात्या ट्रम्प. सो यार गोल्डफिश माइंड सेट आहे आपला. गोल्डफिश माइंड आहे माझ्या, लक्षातच राहत नाही मला गोष्टी मी काय बोलतो ते. आपण कुठे होतो बघा, परत विसरलो. बोललो ना गोल्डफिश माइंड सेट आहे, मी विसरून जातो. हा हार्ले डेव्हिडसनचा फुटेज. हा बोललो आता हार्ले डेव्हिडसन भेटली. बोललो काहीतरी फुटेज निघेल थोडाफार. आणि यार आपले सबस्क्रायबर वगैरे वाढतात यार. रील्ससुद्धा चांगले व्ह्यूज जात आहेत आपल्याला इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवरसुद्धा. आणि थँक्यू यार. रील इंस्टावर आपली एक 1.5 लाख प्लस व्ह्यू गेलेत त्या रीलला. महाराजांची रील होती, त्या रीलला 1.5 लाख प्लस व्ह्यू गेलेत. 13,000 प्लस लाईक्स आहेत. खूप बरं वाटलं मला. असंच प्रेम राहू द्या प्रत्येक व्हिडिओवर. तुम्हाला डेली नवीन व्हिडिओ बघायला भेटेल, माझी गॅरंटी. सो दररोज प्रेम राहू द्या यार. खूप बरं वाटेल असं दररोज प्रेम राहिलं तर तुमचं. सॅमसंग गॅलेक्सी, ओ भाई सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा पण आला भाई. सॅमसंगवाले मला वाटतं प्रत्येक वर्षी काढायचं ते वाटतं यांना. अराउंड यांनी काहीतरी फर्स्ट काढला ना काहीतरी S22 अल्ट्रा. तो 2022ला काढला, 23ला 23 काढला, 24ला 24, आता 25 चालू आहे म्हणून 25. मला वाटतं हे लोक 2070पर्यंत 80पर्यंत काढणार. अरे पण नाही, 2060ला तर दुनिया खतम आहे लोक बोलत आहेत ना. 2060पर्यंत दुनिया खतम होणार आहे, लोक तेच तर बोलत आहेत. काय माहीत कसं काय ते. आणि हा तो छेडानगरचा जो सिग्नल आहे ना, हा सिग्नलला एवढी ट्रॅफिक असते ना, मोस्ट ऑफ टाईम एवढी ट्रॅफिक असते ना, म्हणजे विचारच करू नाही शकत. भाई बस एवढी का खाली आहे. आरक्षित बस मला वाटतं स्कूल बस वगैरे असेल पोरांची, लहान पोरांची स्कूल बस वगैरे. तेच बोललो अराउंड 6च्या दरम्यान एवढी बस खाली जाणं म्हणजे डेंजर. इथून जर तुम्ही वरतून गेलात तर तुम्ही ठाणे या साईडला जाता. जर काय बोलतात, जर तुम्हाला ठाण्याला जायचं असेल तर सांगतो मी कुठे कुठे जाता येईल ते. कसं बोललो ना, गोल्डफिश मेमरी लक्षात नाही राहत, कुठे जायचं ते माहीत नाही. ते सांगतो तुम्हाला कुठे जायचं ते कसं का आहे ते. पहिला सिग्नल देऊन घेऊ लेफ्टचा, परत पाठून गाडी येणारे शिवा घालतील उगाच.
हां, विक्रोली मुलुंड. मुलुंड बघा ना, कसं बोलण्यासाठी कसं वेगळं वाटतं ना. मुलुंड ठाणे नाशिक त्या साईडला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही वरतून जाऊ शकता. आणि जर पनवेलला जायचं तर ब्रिज न चढता खालतून यायचं. खालतून हा जो ब्रिज आहे इथून कट आउट आहे, इथून राईटला जाऊन सरळ जायचं आपल्याला. जर पनवेल साईडला जायचं असेल तर मग तुम्हाला तो मानखुर्दला उतरवतो. मानखुर्द मीन्स मानखुर्द स्टेशनच्या पुढचा जो ब्रिज आहे ना, जिथे आपण वाशीला कनेक्ट करतो तो, त्या साईडला जाऊन तुम्हाला सोडतो तो. जर तुम्हाला तिथे पनवेलला जायचं असेल तर सोडतो मीन्स तुम्हालाच जावं लागेल, ते काय तुम्हाला स्वतः सोडणार नाही. पण मी सांगतो की तिथपर्यंत ब्रिज जातो हो असं. पाणी कधी बसून लोक विकायला लागले. जाईल का काय विचार वाटतं. ब्लॉक जाईल. यस, गेली. फायनल विन. ओहो, मेला लागलाय. बसायची हाऊस खूप आहे, पण बसल्या तर भीती पण वाटतं यार. बसायचं म्हटलं की मौत का कुवा पण आहे. मौत का कुवा. मामा बघता ना, मामा पकडू का याला. विचार असाच होता त्यांचा, पकडू का. बेसिकली अराउंड मला माहित नव्हता ब्लॉग कधी येईल मित्रांनो, बट ह्याच्या आधी मला ऑफकोर्स माहीत आहे की मी म्हणजे काकांकडे गणपतीला गेलेलो, तो मला ब्लॉग नक्कीच येईल. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की बोलतात ना, एक सो कॉल्ड मी कुणाला जज नाही करत आहे किंवा कोणत्या पोस्टच्या व्यक्तीला जज नाही करत आहे किंवा कुणाला बोलतोय मी, बट बोलतात ना कधी कधी वर्दीतले चोर मीन्स पोलीस, म्हणजे सांगतो मी ऑफेंड नाही करत आहे, पण काही गोष्टी असतात. तर बेसिकली जशी जे व्हिडिओमध्ये झालं ना, तुम्ही बघू शकता ते पोलिसांनी काय केलं ते नक्की, त्यावरनं तुम्हाला समजेल काय झालं आहे ते नक्की. एवढं हसू आलं ना मला त्या गोष्टीवरनं, बोललो बापरे काय डेंजर झालेलं आहे. ब्लॉग बघायला एन्जॉय करेल तुम्ही नक्की, तुम्हाला ब्लॉग आवडेल. काय मरतोय का, काय करतोय. कधी कधी कॅब ड्रायव्हरला अति वागतात, अति. हे बघा MH02 GF 8526 डिलिव्हरी बॉय, नो हेल्मेट, नो रायडिंग गिअर्स घाला, पण नो हेल्मेट, कॅब घातली आणि फोनवर बोलत चाललेत. कशाला हो, करा ना, सेफ्टीने जा ना. हे बघा समोर छपरी, सिग्नल नाही द्यायचं, काय नाही यायचं, डायरेक्ट आतमध्ये घुसायचं. ट्रिपल सीट चाललेत एक तर. अहो यार मी बोलत नाही तर तुम्हाला माहिती असेल सोकाड कोणता एरिया आहे तो, स्वतः ते बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. तो इथून माहितीच असेल तुम्हाला, इथून ब्रिज चढल्यावर आपण मानखुर्दला जातो. जर पनवेलला जायचं असेल तर आपल्याला भाई प्लीज सिग्नल नको लागू दे, चल लवकर चल. ठीक आहे, ॲनिमल ॲम्ब्युलन्स. ओ भाई पहिल्यांदाच बघितली ही. म्हटलं कोणती व्हॅनिटी व्हॅन वगैरे कोणत्या हिरो वगैरेची, आणि की सेम तशीच दिसते. कारण की बघा ना अशी एकदम डार्क कलरमध्ये, बोललो कोणतरी असेल, बोललो यासारखे वगैरे त्याची वगैरे व्हॅन असेल. ॲनिमल व्हॅन कशासाठी असेल? ॲनिमल व्हॅन बेसिकली रोडवर जे प्राण्यांना उडवला जातो त्यासाठी, रेस्क्यू करायसाठी आहे की, मला तर त्यासाठीच वाटतं. बाकी ॲनिमल व्हॅन सोबत असणं तर गरजेचं काय. आता जसं की जर हे बघा, आणि हां एक गोष्ट, तुम्ही रायडिंग करत असाल, बघा आता जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तर ऑफकोर्स तुम्ही रायडिंग करत असाल, आणि जर तुम्ही छोटे असाल, रायडिंग नसेल करत, तर बघून एन्जॉय घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या लिगल एजला व्हाल तर सर्वात पहिलं लायसन्स काढून घ्या, त्यानंतर रायडिंग करा. हळूहळू रायडिंग शिकाल, बट विदाऊट लायसन्स चालवू नका. आपलं आणि दुसऱ्याच्या जीवाला धोका देऊ नका. आणि तेच सांगत होतो, इफ जर तुम्ही रायडिंग करत असाल तर तुम्हाला मी वरती इथं लेफ्ट हँड साईडला पेटाचा नंबर देतो, पेटा केअरचा. पेटा म्हणजे इफ रोड ॲक्सिडेंटमध्ये किंवा तुम्हाला कधी कुठे रोडवर जाताना कोणताही प्राणी, पशु काहीही दिसला, तो काय बोलतात मेला काय बोलता येईल, देवाघरी गेलं आहे किंवा काही झालं आहे किंवा इंजरी वगैरे, ब्लिडिंग वगैरे होते त्यांना, तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करून त्यांना लोकेशन सांगू शकता. तुम्हाला त्यात ना की तुम्हाला कुठे चौकीत जायचं आहे, पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला काही पैसे भरायचे आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे ते नंबर. फक्त ते लोकांना फक्त तुम्ही प्रॉपर ॲड्रेस सांगायचं आहे की कुठे इन्सिडेंट झालं आहे, काय झालं आहे ते प्राण्याला आणि कोणता पक्षी येतो. एवढं फक्त तुम्ही 2 ते 3 मिनटं तुम्ही काढू शकता ना कोणत्याही प्राण्याचा जीव वाचवायला. एवढं कॉल करून त्यांना सांगायचं आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. ते लोक येतात, प्राण्यांना रेस्क्यू करून घेऊन जातात, आणि कधी नशीब चांगलं असेल तर तुम्हाला ते लोक कॉल करून रिवॉर्डसुद्धा देऊ शकतात. पण मला आयडिया नाही त्या गोष्टीची की त्या गोष्टी होतात की नाही ते, बट जेवढं आपण पुण्य करू शकतो तेवढं पुण्य करायचा प्रयत्न करा.
महाकुंभमध्ये तर आपण जाऊन पाप धुवू नाही शकलो, तर इथे तरी पुण्य करा, बरोबर ना. जर रोडवर असं लेफ्ट साईडला राईट साईडला कुठेही प्राणी तुम्हाला दिसले तर पेटाला कॉल करा आणि सांगा की, एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. समजा इथे पुढे कुत्रा एखादा मेल आहे किंवा अशा कोणत्या तरी अवस्थेत पडला आहे, ब्लिडिंग वगैरे होते, तर पेटाला त्या नंबरवर कॉल करतो. इथे देईल तुम्हाला मी नंबर, त्या नंबरवर कॉल करतो. त्यांना बोलायचं, सर मॅडम जे कोणी असतील की अशा ठिकाणी छेड्यानगरच्या वरच्या ब्रिजवर लेफ्ट हँड साईडला एक कुत्रा ब्लिडिंग होते, त्याला कृपया करून लवकरात लवकर रेस्क्यू टीम पाठवा किंवा काय करता येईल ते तुम्ही जरा करून घ्या. तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे सांगतो, ॲड्रेस नोट डाऊन करून घेतील. त्यानंतर तुम्ही फोन ठेवून तुम्ही आपला तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला अशी काही थांबायची गरज आहे असं काहीच नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही की लोकांना कसं असतं माहिती आहे ना की अरे यार कॉल करू नको करू, जाऊ दे मरू दे, मला काय करायचं, अशातला प्रश्न असतो. पण तुमच्या एका कॉलमुळे एखादा प्राण्याचा जीव वाचत असेल तर खूप चांगलं आहे ना यार. तेवढं करू शकतं. 5 मिनटं एवढं कोणाला फरक नाही पडणार आहे 5 मिनटांनी. तर तेवढं थोडीशी माणुसकी दाखवानी करा. आणि तुम्हाला काय कुठं काही चौकीत वगैरे जाणार नाही, कारण लोकांना माहिती आहे, बोलतात आपण मराठी लोकांमध्ये किंवा आपल्या मिडल क्लास लोकांमध्ये बोलणं असतं ना, शाण्यानी कोर्टाशी पोलीसची पायरी चढू नये, तशातली गोष्ट आहे. म्हणून बोललो की ह्यात काय असं तुम्हाला कुठेही बोलवलं जाईल किंवा काय किंवा तुम्हाला कॉल अशातला काही प्रश्न नाही आहे. जस्ट तुम्ही फक्त एक त्यांना सांगते की असं ठिकाणी गोष्ट झाली आहे, एवढंच. सो करा तेवढं. आपसे कुछ मांग सकता हूँ सचमुच में? मानेंगे नहीं तो मानेंगे, लेकिन अगर करेंगे नहीं तो. सर जर काही भेटलं तर आपण भेटूच, नाही तर तोपर्यंत टिल अँड बाय. भेटू पुढच्या कोणत्या तरी व्हिडिओसोबत, नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नसेल आवडली तर सहज सोडून द्या, काही करू नका. भेटू आपण पुढच्या कोणत्या तरी नवीन कॉन्टेंटसोबत किंवा नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर, राईट सेफ, बाय. whatever. Please, sir, I want to reach 1 million.